सकाळचे साधारणतः 8 वाजता आहेत आणि आम्ही पॅनगॉंग लेकच्या तिथे आहोत. थंडी आहे इथे. समोर ऊन वगैरे दिसतंय. थोडंसं सकाळचं कोवळं ऊन पडलंय, पण थंडी पण जाम आहे. आणि रात्री तर टेम्परेचर ऑलमोस्ट 5 to 7 डिग्री होतं. म्हणजे 2-3 पांघरून घेतले तरी पण थंडी वाजत होती, एवढी थंडी होती. चला तुम्ही तुम्हाला हा जो सोमा रिट्रीट कॉटेज म्हणून आहे, तिथे आम्ही थांबलेलो आहोत. एक्झॅक्टली पॅनगॉंग लेकच्या समोर आहे, थोडंसं टेकडीवर हाईटवर. तर मी तुम्हाला सकाळी 8 वाजताचा व्ह्यू दाखवतो पॅनगॉंग लेकचा. लेट्स सी. सो ती लेह साईड आहे. आम्ही त्या साईडनी आम्ही आलो. ठीक आहे. आणि पॅनगॉंग लेक असा इकडून सुरू होतो. सो हा बराच लांब आहे. ऑलमोस्ट आय थिंक 150 किलोमीटरचा पॅनगॉंग लेक आहे. त्याच्यामध्ये जे 40 ते 50 किलोमीटर आहे अराऊंड. सो ते इंडिया साईडला येतं आणि बाकीचा पार्ट जो आहे तो चायना साईडला आहे. सो ती जी साईड आहे, ती साईड तर ती चायना साईड आहे. ओके. ऑलमोस्ट इथून 50 किलोमीटरवर चायनाची बॉर्डर येते. तर तुम्ही बघू शकता तर पॅनगॉंग लेकचे कलर्स वगैरे कसे दिसतात सकाळी 8 वाजता. इट्स व्हेरी ब्युटिफुल. आणि राईट साईडला वरती माउंटन्सवर स्नो दिसतोय थोडासा. तसंच लेफ्टला पण एकदम टॉपला थोडासा स्नो आहे. हा सप्टेंबर महिना आहे आणि सप्टेंबर महिन्यामध्ये बराचसा स्नो हा वितळून गेलेला असतो. तर आता थोड्याच वेळामध्ये पॅकअप करून आम्ही लेहला निघणार आहोत. जाताना एक मोठा पास पण लागणार आहे आम्हाला. सो लेट्स सी हाऊ इज द डे टुडे. लगेज वगैरे लोड करायसाठी रेडी आहे. ही सपोर्ट व्हॅन आहे. दस मार्शल शकील, डॉक्टर ऑफ आवर टीम हू टेक केअर ऑफ ऑल द बाईक्स. दिस कॅप्टन नीरज. हाय नीरज. And this is another Marshal, Rahul. Hi Rahul. So this is Dhananjay. Dhananjay is ready for Leh ride. And Vishnu. So all set to go. तिकडे कोपऱ्यामध्ये एकदम थोडासा हलकासा ऑरेंज दिसतोय. इथे थोडासा नेव्ही ब्ल्यू अँड ब्लॅकिश कलर. मोरया. अँड हिअर वी गो. तर आम्ही लेहला निघालेलो आहोत. जाताना आम्हाला चांगला पास लागणार आहे. तो पण एक उंचावरचा पास आहे, खारदुंगला पाससारखा. येस, थंड हवा आहे. ऊन जरी दिसत असलं तरी हवा थंड आहे. टेम्परेचर कमी आहे इकडचं. लडाख इज नॉट फॉर ऑल ॲक्च्युली. ज्यांना खरंच मनातून हे निसर्ग सौंदर्य एन्जॉय करायची इच्छा आहे, ही जर्नी एन्जॉय करायची इच्छा आहे, ते इकडे जे काय बॅड वेदर आहे त्याच्यामध्ये सस्टेन करू शकतात. बॅड म्हणजे आपल्याला लो अल्टिट्यूडमध्ये राहणार लोकांना याची सवय नसते. सो लुक ॲट द ब्युटी ऑफ दिस पॅनगॉंग लेक. इट्स ब्युटिफुल, अमेझिंग. लुक ॲट द शेड्स. इट्स वंडरफुल. इट्स वंडरफुल. I love Pangong Lake. Look at the shades there, black and blue, right? It's beautiful. Look at the shades there. इथे राहायचे बरेच ऑप्शन अवेलेबल आहेत. तुम्ही कॅम्पमध्ये राहू शकता. लो लेवलला, हाय लेवलला, म्हणजे वेगवेगळ्या लेवलला हे कॅम्प्स आहेत. इथं तुम्हाला पॅनगॉंग लेकचा एक सुंदर व्ह्यू दिसतो. इलेक्ट्रिसिटी इथे पूर्ण रात्रभर नव्हती. रात्री 11 वाजेपर्यंत लाईट्स होते आणि त्याच्यानंतर कुठल्याच कॅम्पमध्ये लाईट नव्हते. सो बेसिकली मी म्हणेल तुम्ही एवढ्या लांब येऊन तुम्हाला लाईट काही वेळा पुरतं की होईना, काही वेळापुरती का होईना, वॉटर पिण्यासाठी आणि वापरासाठी मिळतं आहे, ती फार मोठी गोष्ट आहे.
ज्या बेसिक फॅसिलिटीज पाहिजेत त्या सर्व अवेलेबल आहेत. रात्री टेम्परेचर 5 ते 7 डिग्री होतं, खूप जाम थंडी होती. आणि यस, माझं थोडं डोकं पण दुखायला लागले. मी सकाळी सॅरडनची गोळी खाऊन चाललो आहे. त्याच्यामुळे मी मागे म्हणालो होतो की लडाख इज नॉट फॉर एव्हरीवन. ज्यांना मनातून खरंच हा भाग बघायची इच्छा आहे त्यांनी ही ट्रिप प्लॅन करायला पाहिजे. कोणी जर तुम्हाला कन्व्हिन्स करून इकडे आणत असेल आणि कोणी जर कन्व्हिन्स करून येत असेल तर डेफिनेटली ही माइट गेट समवॉट फ्रस्ट्रेटेड, बिकॉज एक तर राईड जी आहे ती एकदम ऑफ रोडिंग करायला लागते शयाक साईडनी येताना, शयाक व्हॅलीतून येताना. पण नजारे एकदम ब्युटिफुल आहेत. वन्स इन आय मीन व्हेरी डिफरंट एक्सपिरियन्स. तो एक्सपिरियन्स घ्यायचा तर तुम्हाला ऑफ रोडिंग करायला लागेल, वॉटर क्रॉसिंग करायला लागेल, कपडे ओले होतील, बूट ओले होतील. पण आफ्टर ऑल द प्राईज यू आर पेईंग इज व्हेरी लेस, आय थिंक, ॲज पर माय ओपिनियन. आणि कालचा दिवस एकदम अमेझिंग होता, अमेझिंग जर्नी होती. आणि पॅनगॉंग लेकनी दिवसाचा शेवट झाला. वी क्लिक लॉट ऑफ फोटोज. 3 इडियट्सनी या स्पॉटला फेमस केलेच, पण नॅचरल ब्युटी अमेझिंग आहे इथलची. ठीक आहे. सो तुम्हाला इथं यायचे मल्टिपल ऑप्शन्स आहेत. तुम्ही एक तर बाईक ट्रिप प्लॅन करू शकता. श्रीनगर, लेह, नुब्रा, पॅनगॉंग लेक, लेह, सरचू, मनाली, अँड देन अगेन बॅक टू होम, आयदर चंदीगड और दिल्ली. ही तुम्ही बाईक ट्रिप करू शकता, बाय कॅब करू शकता, बाय टेम्पो ट्रॅव्हलर करू शकता. आणि मी असं ऐकलं की इथे हिमाचल टुरिझमची बस पण चालते, जी 15 सप्टेंबरपर्यंत असते, जी याच्यापासून निघते, मनालीपासून लेहपर्यंत चालते. बट आय एम नॉट शुअर अबाउट इट. आय जस्ट हर्ड फ्रॉम वन ऑफ द पार्टनर इन आवर टूर. स्पीडोमीटर 160च्या पुढे दाखवत आहे, 160 km/h. पण माझी स्पीड हार्डली 20 ते 30 km/h. आय थिंक केबल चेक करायला लागणार आहे. हात गाय बाय कापचा super chill. Can't say. It's done. समोर पूर्ण बर्फाने आच्छादलेला डोंगर आहे आणि हात कामातून गेलेले अरे बापरे. थोडं नाही आहे आता, गाडी स्पीड थांबलेली आहे आणि 140 km/h दाखवत आहे. समोर आता माउंटेन आहे. चांगला पासमध्ये थोडे फोटो क्लिक करून आम्ही पुन्हा लेहकडे निघालो. जसं जसं खाली उतरत होतं तसं टेम्परेचर नॉर्मल व्हायला लागलेलं होतं. लेहच्या जवळपास यायला लागलेलं होतं. तर थंडावा हवेतला कमी होत होता, टेम्परेचर नॉर्मल होत होतं आणि गाडी चालवायला इझी जात होतं. संध्याकाळी आम्ही लेह सिटीमध्ये टाईम स्पेंड केला. वी विजिटेड वन ज्युले कॅफे. द फूड क्वालिटी वॉज गुड. इट्स अ व्हेरी स्मॉल cozy cafe. We tried sandwich and tea there. So we spent evening in the Leh market and this was the end of day. See you in the next video. तोपर्यंत टाटा बाय बाय.